आयुष्यातील एकही निवडणूक हरलो नाही। गेल्या 3 वेळा आमदार झालो। जनतेच्या आशीर्वादाने चौथ्यांदाही आमदार होऊन मंत्री होणार, आमदार भरत गोगावले यांचा विश्वास। राजकीय सामाजिक क्षेत्रात वावरताना आयुष्यातील एकही निवडणूक हरलो नाही, त्यामुळे गेल्या 3 वेळा आमदार झालो, तसेच चौथ्यांदाही जनतेच्या आशीर्वादाने आमदार होऊन मंत्री होईन, असा दृढ विश्वास 194 महाड विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना भाजप महायुतीचे उमेदवार भरतशेठ गोगावले यांनी व्यक्त केला। महायुतीचे विधानसभा उमेदवार आमदार भरत गोगावले पोलादपूर शहर आणि लोहारे जिल्हा परिषद मतदारसंघातील शिवसैनिकांच्या मेळाव्याचे आयोजन पोलादपूर शहरातील शिवाजीनगर येथील मैदानात काढण्यात आले होते। आमदार गोगावले बोलत होते की याप्रसंगी व्यासपीठावर राजीपीचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस अपेक्षा कारेकर, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष विठोबा पार्टे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मनोज भागवत, तालुका अध्यक्ष तुकाराम केसरकर, एकनाथ कासुर्डे, वारकरी संप्रदायाचे तरुण प्रचारक हरिभक्त परायण भगवान महाराज खोकरे, भाजपच्या रचना धुमाळ, तालुका संपर्क प्रमुख किशोर जाधव, नगराध्यक्षा सोनाली गायकवाड, उपनगराध्यक्ष नागेश पवार, भाजपच्या अर्थ व नियोजन सभापती अंकिता निकम, महिला बालकल्याण सभापती अस्मिता पवार, कॅप्टन मोरे, शहर प्रमुख सुरेश पवार, रिपब्लिकन पार्टीचे सुदास मोरे, तालुका प्रमुख निलेश आहिरे, पोलादपूर पंचायत समितीचे माजी सभापती महादेव निविलकर तसेच अन्य पदाधिकारी कार्यकर्ते व्यासपीठावर उपस्थित होते। महामुंबईसह धनराज गोपाळ, पोलादपूर। त्यांना निवडून आणायचं आहे आणि आपला उमेदवार हा बहुसंख्य मतांनी, रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजय होईल, यासाठी आपल्याला जाणीवपूर्वक सकाळी लवकरात लवकर उठून संपूर्ण समाजाचं, संपूर्ण तालुक्याचं मतदान कसं होईल हे बघायचं आहे आणि हे मतदान करून घेऊन भरत शेठला अतिशय चांगल्या मताधिक्याने आपल्याला विधानसभेत पाठवायचं आहे, कॅबिनेट मंत्री व्हायला। धन्यवाद। मी तो व्हिडिओ बघत होतो, बरेचसे मला सांगा मग आम्हाला काय पाहिजे। आम्ही तुमचे विकास कामं करतोय, गोरगरीब जनतेला मदत करतोय, प्रसंगाला सुख दुःखाला आम्ही सामोरं जातोय। कोणाचं लग्न असेल, कार्य असेल, माती असेल, मी नसलो तर सुषमा नदीचा विकास कोण कोणतरी आम्ही पोचायचा प्रयत्न करतो। आमच्या सरकारने काय केलं तुमच्यासाठी, आम्ही परत परत मतं मागतोय ते आपलं सरकार आल्यानंतर पहिली जर योजना कुठली आणली असेल आपल्या मुख्यमंत्र्यांनी, आपल्या महायुतीच्या सरकारने, तर माझ्या भगिनींना एसटी मध्ये अर्ध तिकीट मिळतंय का? अर्ध तिकीट। दुसरी लगेच योजना आणली आम्ही, लेक लाडली लखपती, ज्याच्या घरामध्ये मुलगी जन्माला आली नोंद करायची, तिच्या खात्यामध्ये 5,000 रुपये। पहिलीला गेल्यावर 6,000, 5वीला गेल्यावर 7,000, 11वीला गेल्यावर 8,000 आणि 17 वर्षातून 18 वर्षामध्ये पदार्पण केलं तिने, डायरेक्ट तिच्या खात्यात 75,000 रुपये, असे 1,01,000 रुपये माझ्या मुलीच्या खात्यात। एका घरामध्ये एका मातेला 2 मुलींपर्यंत ही सवलत आहे, दुसऱ्या मुलीला पण तेवढेच पैसे मिळतात। पण पैसे मिळतात म्हणून तिसरी पण मुलगी मागाल जमणार, आमच्या मुलांची संख्या कमी होईल आणि म्हणून लगेच आम्ही तिसरी योजना आणली। माझ्या मुलींना मोफत शिक्षण। कित्येक लोकांना तुम्हाला अजून माहिती नाही काय मोफत शिक्षण, 10वी 12वी 11वी 15वीचं नाही।